कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये 50 खाटाचे हॉस्पिटल सुरू करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील पलासी या बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल 70 लाख रुपयाची फसवणूक केली आहे। डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मग ही फसवणूक कसं काय झालं? माझं नाव प्रज्ञा सौरभ कांबळे। आम्ही आयकॉन प्लाझा कल्याण वेस्ट या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येणार होते। त्याचे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांनी आमच्याकडून मेडिकलसाठी 80 लाख रुपये घेतले होते। त्यांनी ते 3 महिन्यांमध्ये हॉस्पिटल कंप्लीट करणार होते, पण अजून पण काही कंप्लीट केलेलं नाही। जवळजवळ 1 वर्ष 2 महिने झाले आहेत या गोष्टीला। त्यांनी आमचे पैसे पण परत केलेले नाही आणि आमची फसवणूक केली आहे। मे 2024 मध्ये आरोपी दाम्पत्याने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी असे सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचे आश्वासन दिले। या बहाण्याने त्यांनी 80 लाख मागितले होते, मात्र दोघांनी मिळून 70 लाख रुपयाची रक्कम चेकद्वारे दिली। साळी दाम्पत्याने 3 महिन्यात हॉस्पिटल सुरू करण्याचे वचन दिले होते, मात्र 1 वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झाले नाही आणि पैसेही परत केले नाहीत। याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉक्टर दुबे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात लेखी करार व कायदेशीर व कायदेपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवला। या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी डॉक्टर प्रसाद आणि वैशाली साळी यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। दरम्यान फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। कसा काय झाले, कशाबद्दल कंप्लेंट केलेले आहे? मी डॉक्टर राहुल दुबे। आम्ही इथे कल्याणमध्ये आयकॉन प्लाझा इथे हॉस्पिटल डॉक्टर प्रसाद साली आणि वैशाली साली हे करणार होते। त्यांची ऑनरशिप त्यांच्याकडे होती। त्याने आमच्याकडून फार्मसीसाठी फॉर मेडिकल त्याने आमच्यासाठी 80 लाखाची डिमांड केली होती। त्यापैकी आम्ही 70 लाख त्याने दिलं होतं फॉर हॉस्पिटल बनवण्यासाठी, पण त्याला 1 वर्ष 2 महिने झाले आणि आम्हाला त्या पैशाने हॉस्पिटल पण चालू नाही केलं आहे आणि आमचे पैसे पण परत रिटर्न करायला ते टाळाटोळ करत आहे आणि आम्ही म्हणून त्यांच्या अगेन्स्ट तक्रार केली आहे। आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे। विदर्भ सिटी न्यूज ठाणे।